नमस्कार मित्रांनो, आमच्याकडे सगळ्या ठिकाणच्या मुली आमचे व्हिडिओ बघतात. बऱ्यापैकी लोक व्हिडिओ बघत आहेत. उदाहरणार्थ मी काही स्थळं अशी वाचून दाखवतो, परंतु मी कोणाचे नंबर देणार नाही आहे. ज्यांना विश्वास आहे ते लोक जाहिरात देऊ शकतात आणि तुम्ही जाहिरात दिलात तर समोरची पार्टी बघणार, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही जाहिरातच दिलात नाही तर समोर कोण बघणार नाही तुम्हाला आणि लोकांना कळणार नाही का, स्वप्न पडणार आहे का, नाही ना. त्यामुळे कसं तुम्ही जोपर्यंत जाहिरात देत नाही तोपर्यंत समोरच्या पार्टीला कळणार नाही की असं असं स्थळ आहे. तुम्ही जेव्हा फोन मला करता ते कसं करता, कारण मी जाहिरात माझी दिली म्हणून तुम्ही फोन करता, बरोबर. आपण जाहिरात दिल्याशिवाय कोणाला कळत नसतं, तेव्हा ते लक्षात घ्या. आणि आता मगाशी पण फोन त्याच संदर्भात होता की आम्हाला जाहिरात नाही द्यायची, आम्हाला जाहिरात द्यायची नाही तर मग कळणार कसं समोर तुम्ही लग्नाच्या आत. ते काय होतं मित्रांनो, बाजूला लग्न वाजतायत आणि म्हणून आपल्याला कळतं की आपलं लग्न करायचं राहिलं आहे. तुम्हाला तितकी गरज नसते, गरज असेल तो व्यक्ती ट्राय करतो, समजलं ना. तर मित्रांनो, वेळ घालवत नाही मी, फक्त एक हे करतो आहे. बघा, गोव्यातली स्थळं मी काही हे करून दाखवतो, वाचून दाखवतो. ॲक्च्युअल सगळीकडून आम्हाला पाहत आहेत, भरपूर बघतात मुलं मुली. आता ही मुलींची स्थळं वाचून दाखवतो आहे मी, मुलं पण पाहत आहेत. हे बघा, गोव्यामध्ये मडगावमध्ये 1988 झालेली 88मधली वधू, 5'2" उंचीची, BSc MBA झालेली आहे, नोकरी करते, 60,000 पगार घेते. नाव सांगणार नाही आहे, फोन नंबर मी सांगणार नाही, किंवा मी असं नाही सांगणार, काही गरज नाही आहे. ज्यांना जाहिरात द्यायची ते देतील आणि ही मुलगी त्यांना बघू शकते, कारण हे लोक त्यांना बघत आहेत. मी कुठलाही कोणाचा नंबर शेअर करत नाही आणि नाव शेअर करत नाही, फोटो शेअर करत नाही. जे काय करता ते तुम्ही करता, मी फक्त आणि फक्त जाहिरात घेतो, एवढंच लक्षात घ्या. पुन्हा सांगतो आहे, मी कोणाचे फोटो शेअर करत नाही, नाव शेअर करत नाही, कळलं ना. आणि फोन नंबर मी स्वतः कोणाचा देत नाही, एवढं लक्षात घ्या. तुमचं तुम्ही करायचं आहे, ज्यांना पटतं आहे, परवडतं आहे त्यांनी करायचं आहे. कारण कसं, कारण दुसरीकडे तुम्ही काय करणार हे तुम्हाला लक्षात आलं असणार. ना आलं, जो पण लक्षात येत नाही तो पण माझे व्हिडिओ बघत राहा, आणि जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्ही जाहिरात देण्याचा प्रयत्न करा. तो पण वय वाढलेलं असणार, तुम्हाला गरज पण वाढलेली असणार, ते तुम्ही ठरवा काय ते. ही मुलगी झाली 1993मधली, 16/11/1993 मधली MBA झालेली मुलगी, 5'4" उंची आहे. ही कोल्हापूरवरून बघते, ही आम्हाला कोल्हापूरमधून बघते. आणि हे सगळे मराठा समाजाचे वाचून दाखवतो मी. एक 17/6/1989 मधली मुलगी, 5'4" उंची आहे, LLM झालेली आहे. ही मुलगी बेळगाववरनं बघते आम्हाला, कळलं ना. 1991 मधली एक मुलगी आहे, 26/8/1991, 5'5" उंची आहे तिची, 12वी शिक्षण. आणि ही मुलगी गोव्यातून आम्हाला बघते, कळलं ना. आमचे व्हिडिओ बघत आहेत हे लोक. 90मधली एक मुलगी आहे, 5 फूट 4 इंच, मास्टर कॉम्प्युटर केलं तिने. ही मुलगी कोल्हापूरमधून आम्हाला बघते. मी कोणाचे नंबर देत नाही आहे, फक्त एक अंदाज देतो आहे तुम्हाला. 91मधली 20/9/91 मधली मुलगी, 5'3" उंची आहे, कॉम्प्युटर सायन्स केलं आहे, पुण्यामधून बघते आम्हाला. ती मूळ बेळगावची आहे. अजून भरपूर आहेत, मी ते अर्धवट माहिती त्याच्यामुळे मी सांगत नाही. 81मधली मुलगी, 10वी झालेली आहे, ही गोव्यातून बघते आम्हाला. 81मधली BCom झालेली मुलगी गोव्यातून बघते. 91मधली BCom झालेली मुलगी मालवणवरनं बघते. लक्षात घ्या, सगळीकडून बघत आहेत आम्हाला, टोटल. म्हणजे तुम्ही कुठे असाल तिथून आम्हाला मुली बघत आहेत. आता तुम्ही म्हणाल मुली का बघतात, मुली का बघतात, ज्याला म्हणजे विचार केला तर सगळं लक्षात येणार. आपण काय विचार करतो की डायरेक्ट मुली भेटणार, असं नाही भेटत, कुठेच नाही भेटत. तुमची जाहिरात लावली तर भेटणार, बरोबर. आता एक विचार करा,
मी माझी जाहिरात लावली, मी लग्नाचं आहे, मी जाहिरात माझी लावली, तर मला कोण बघणार? मुलं बघणार का? नाही बघणार, मुली बघणार. कळलं ना? असं असतं. आणि मुलीची जाहिरात लागली तर कोण बघणार? मुलं बघणार. आलं लक्षात? आता माझ्या यूट्यूबला जाहिराती कोणाच्या आहेत? मुलांच्या आहेत. त्याच्यामुळे मुली बऱ्यापैकी बघत आहेत. आपल्याला काय हवं ह्या मुली बघत असतात. असा विचार करू नका की मुलींना गरजच नाही आहे, मुलगी लग्नच करणार नाही आहे, हा विचार करू नका. प्रत्येकाला गरज असते. ज्यांना गरज असते ते लोक बघत असतात. मला खेड्यापाड्यातील कॉल येतात, अतिशय गरीब लोकांचे पण कॉल येतात. असं काही इश्यू नाही आहे. कळलं ना? त्यामुळे कसं सगळे लोक बघत आहेत मला, आणि प्रत्येकाला चांगलं चॉईस हवी असते. कदाचित काही लोकांना कॉल येतील, काही लोकांना कॉल येणार नाही उत्तरं. कळलं ना? तर त्याच्यामुळे कसं थोडं संयम ठेवायचा. संयम ठेवला तर खूप काही गोष्टी घडतात. पण तुम्ही जर ठरवलात नाही आपण पाऊलच पुढे टाकायचं नाही, तर कुठे स्वर्ग बघणार तुम्ही? काय बघणार आहात? कुठे जाणार तुम्ही? काहीच नाही करू शकत तुम्ही. बाहेर पाऊलच टाकलात नाही तर कसं होणार? तुम्ही एक जाहिरात द्या, लग्न जुळणार. पण जाहिरात दिली पाहिजे. दिली तर जाहिरातची फी काय मोठी नाही आहे. जर खिशाला परवडते तरच द्यायची आहे. मी काढून घेत नाही खिशातून. समजलं ना? बरं. 17/1/94 बी फार्म झालेली मुलगी गोव्यामधून बघते. ही सिंधुदुर्गातली आहे आणि 3 लाख वार्षिक पॅकेज घेते. 89 मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, 5'4" उंची आहे, ठाणेवरनं बघते ती आम्हाला. 80 म्हणजे 8/1/1980, 5 फूट 1 इंच, BA झालेली मुलगी घाटकोपरमधून बघते आम्हाला. 88 मुलगी MA झालेली आहे, 5 फूट 5 इंच. ही मुलगी मुंबईवरनं बघते, मूळ कणकवलीची आहे ती. 1989 मुलगी 5'4" हाईट आहे तिची, BCom झालेली आहे. ही बेळगाववरून बघते. एक मतिमंद मुलगी आहे, मतिमंद. तिचे नातेवाईकसुद्धा बघतायत. प्रत्येकाला गरज आहे. 1994 आहे, 4'11" उंची आहे तिची, 4थी शिक्षण आहे तिचं, आणि गणपतीपुळ्यावरनं ते लोक बघतायत. कळलं ना? म्हणजे विषय कसा आहे, सगळ्या प्रकारची लोक बघतायत आम्हाला. एक आहे 20/9/1991, डिप्लोमा इन कॉम्प्युटर केलं आहे तिने, 4 लाख पॅकेज येते, पुण्यावरनं बघते, बेळगावची मुलगी आहे. कळलं ना? 78 मुलगी MA झालेली आहे, ही कोल्हापूरवरनं बघते. 89 मुलगी MBA झालेली आहे, ही पुणेवरनं बघते, मूळ सिंधुदुर्गातली आहे. एक 8वी शिक्षण झालेली मुलगी 1994 मुलगी गोव्यातून बघते. कळलं ना? म्हणजे सगळ्या शिक्षण, म्हणजे असं काय नाही की कमी शिक्षण झालेल्या मुली भेटत नाहीत. मुली खूप असतात. ही बघा 10वी एक मुलगी, 1982 मुलगी 10वी, ही बघते कुठून? सांताक्रूजमधून बघते, मुंबईवरनं. समजलं ना? 81 एक मुलगी आहे, BCom झालेली, कल्याणवरनं बघते. बेळगाववरनं एक बघते, 92 आहे, BCom झालेली आहे. 94 MA चंदगडमधून बघते. हे लोक बघत आहेत, आणि हे सांगायची गरज नाही, खूप लोक बघत आहेत. मी सगळं सांगत बसत नाही. तर हे मराठा समाजाचं वाचून दाखवलं मी. मराठा मुली बघत आहेत. आम्ही वेगवेगळ्या फायली बनवल्यात आणि त्याच्यामध्ये आम्ही नोट करून ठेवलेत. म्हणजे काही लोक विचारतात आम्हाला की आणि ते ॲक्च्युअल आम्ही सगळ्या मुलींना आम्ही व्हिडिओ सेंड करतो म्हणजे एकदाच केला की ते बघत असतात, त्यांना कळतं. असं कोण नाही आहे की बघत नाही. मागच्या वेळी मी एक व्हिडिओ टाकला होता की मी हे सगळं बंद करणार. कशासाठी टाकलं होतं? कारण असं एक टपोरी व्यक्ती त्रास देतो आहे, अजून पण त्रास देतो आहे, पण मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही, मला त्रास देतो आहे तो माणूस. असे लोक सरफेरे असतात, म्हणजे ज्यांचं स्वतःचं काम होत नाही म्हणून दुसऱ्यांनाचं पण करायचं नाही, असे लोक असतात समाजात. तर त्याच्यामुळे मी असं बोललो होतो की असंच मी करणार नाही, कारण हे वेडे आहेत आणि याने नाही लग्न केलं तरी काय फरक नाही पडत मला. तर
ते मी असंच बोललो होतो, कमेंट टाकली होती की सगळ्यांचे विचार पाहिजे होते म्हणून. तर बऱ्याच म्हणजे मुलीच्या पालकांनी असे फोन केले, म्हणजे 4-5 लोकांनी फोन केले मला. मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं आहे तसं. तर त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की गावडे बंद करू नका, आम्ही लोक बघतो आहे तुमचे व्हिडिओ आणि आम्हाला तुमची गरज आहे. त्या लोकांनी सांगितलं. म्हणजे मुलींना गरज आहे. मुली लोक का बघतायत, तर मुलांचे व्हिडिओ आहेत. तर मुलींचे असते तर मुलांनी बघितले असते. तर एक व्यक्ती मला काय बोलते, मला वाटतं 3-4 दिवस झाले असतील. एक व्यक्ती काय बोलली की मुलींना पेमेंट करायला सांगा. तर मी त्यांना काय सांगितलं, तुम्ही बांगड्या भरा, मी मुलींना सांगतो पेमेंट करायला. ज्याला गरज आहे ती व्यक्ती बघणार. मुलींना जर डायरेक्ट फोन नंबर भेटत आहेत तर मुली का पेमेंट करणार आहेत? साधी गोष्ट आहे ना. पण तुमच्या लक्षात येत नाही हे प्रकार. मी जे बोलतो आहे ना ते वायपळ समजून तुम्ही सोडून देत आहे, पण ते लक्षात घ्यायला पाहिजे की मी कशासाठी बोलतो आहे. काही लोकांनी असं पण विचार केला असणार की पैसे मला भेटतात. अरे पैशासाठीच मी करतो आहे ना. पैशासाठी सगळेच करतात, बरोबर की नाही? का मी उगाच लोकांचं भलं करत बसणार विनाकारण? प्रत्येकाला पैसा पाहिजे, पण प्रामाणिकपणे पैसा मिळवणं हे महत्त्वाचं आहे. कळलं ना? मी फक्त जाहिरात घेतो. मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोचवणार, इतकं काम माझं आहे. तुमचं लग्न होईल न होईल याच्यावर मी कमेंट करत नाही. पण इथे होऊ शकतं. कारण काय, तुमचे फोन नंबर दिसतात, इथे समोरच्या व्यक्तीला दिसतात. तुमचं नाव शेअर करत नाही, तुमचा फोटो शेअर करत नाही, त्यामुळे कुठलाही फालतूगिरी होत नाही. आणि जरी शेअर केला तरी लग्न करायचं आहे तुम्हाला. तुम्ही इतरांना बायोडाटा देता ना, इतरांना तुम्ही बायोडाटा देता, बरोबर की नाही? मी फक्त प्रायव्हसी राखतो आहे. कळलं ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं, अंधाधुंदी होऊ शकते, म्हणजे चुकीचं कामं होऊ शकतात. खूप विचार करून मी सगळं काम करतो आहे. आणि काही लोक सांगतात की मुलींचे फोन नंबर टाका. अरे मूर्खानो, मुलींचे जर फोन नंबर मी याच्यावर टाकले तर तुम्ही टपोरी लोक त्यांना छेडत राहणार. कळलं ना? हे लक्षात घ्या. आणि मी प्रत्येक मुलीला सांगतो, तुम्ही शक्यतो जाहिरात देऊ नका. तुम्हाला ॲटोमॅटिक स्थळ भेटत राहणार. कारण दिसत आहेत, फक्त तुम्हाला त्रास होईल एवढंच. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघावं लागेल. आणि काही वेल सेटल ज्या मुली आहेत त्या जाहिराती देऊ शकतात, कारण कसं त्यांना वेळ नसतो तेवढा. मग त्यांनी जाहिरात म्हणजे त्या देऊ शकतात जाहिरात, कारण त्यांना चॉईस पण हवी असते. तर बाकीच्या मुलींनी जाहिरात द्यायची गरज नाही. जे लोकल मुली आहेत त्यांनी जाहिरात द्यायची गरज नाही, कारण त्यांना प्रचंड कॉल येणार, विनाकारण त्रास देणारे कॉल. आणि ज्या सुशिक्षित म्हणजे ज्या हायेस्ट लेवलच्या मुली आहेत त्यांनी जाहिरात द्यायला हरकत नाही. कारण त्यांना कसं जे स्थळं असणार ती जे टपोरी लोक हिंमत पण करणार नाही तिथे जाण्याची, असं. हे काही गोष्टी आहेत. तर मित्रांनो, बऱ्यापैकी लोक बघत आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चान्स घ्या. आज नाही झालं, आता हे मे महिन्यात नाही झालं तर निदान दिवाळीतला होईल. दिवाळीत नाही झालं तर मे महिन्यात होईल पुढच्या. पण होणार शुअरली, कारण इथे फोन नंबर शो केलेला आहे. प्रत्येक स्थळाचा फोन नंबर शो केला आहे. आता एक विचार करा, तुम्ही काही लोक मला मूर्खात काढत असतील. मी फोन नंबर शो केला, मग हा धंदा आता करणार नाही. फोन नंबर शो केला म्हटल्यानंतर कसं ह्याला इन्कम काहीच नाही आणि आपल्या धंद्याची वाटोळ केलं, असं काही नाही. मला जे थोडेफार भेटतात पैसे ना, मी खुश आहे त्याच्यामध्ये. मला जास्त घबाड नको आहे. मी ज्याने जाहिरात दिली त्याचं लग्न झालं पाहिजे, एवढाच माझा उद्देश आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काम करतो मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक, काही तुम्ही विचार केला असाल की जर मी डायरेक्ट नंबर टाकतो आहे तर बरेच लोक एकमेकांना फोडतील. काही फरक पडत नाही मला. जे कमी डोक्याचे आहेत ते माझ्यापासून फुटले जातील. ज्यांना कळतं ते विचार करणार की गावडे काय काम करतो आहे. कळलं ना? मग या गोष्टी लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही डायरेक्ट फोन नंबर जर शो करताय त्याचा अर्थ काय की समोरच्या पार्टी डायरेक्ट तुम्हाला फोन करणार. कळलं ना? आपण जे बॅनर वगैरे लावतो, कुठे कुठे असे लावतो, तर आपण मार्केटिंग करतो आपल्या व्यवसायाची, तेव्हा आपण फोन नंबर टाकतो. का टाकतो? कारण समोरून कॉल आले पाहिजे आपल्याला. तसं आपलं लग्न करायचं आहे, नुसतं उभं राहिलं तर लग्न होईल का? कोणाला कळेल अरे याचं लग्न करायचं आहे की काय? तुम्हाला बाशिंग बनवून उभं राहावं लागेल. तरी पण लोक म्हणणार अरे हा वरातीला चाललो आहे. त्याची वरात असणार, गाडी चुकली असणार किंवा ह्याला टाकून गेले आणि वरात गेली पुढे.
कळलं ना? तेव्हा तुम्हाला तिथे म्हणजे पाटी बांधून उभं राहावं लागेल, हातात पाटी घेऊन, गळ्यात पाटी अडकवायची आणि उभं राहावं लागेल की माझं लग्न करायचं आहे. हे करायला बरं आहे का? मग इथे जाहिरात द्या. जाहिरात दिलात ना, इथे तुम्हाला डायरेक्ट कॉल येऊ शकतात. आता मी कसं सांगितलं तसं मुलीसुद्धा बघत आहेत, मुली भरपूर बघत आहेत. त्याच्यामुळे निराश होऊ नका कोणी. मी बऱ्याच लोकांना सांगतो निराश होऊ नका. सगळ्यांची लग्न जुळणार आहेत, कोणीच निराश होऊ नका. फक्त तुमची मनस्थिती जागेवर ठेवा. जे तुम्ही टेन्शनमध्ये आहात ना, टेन्शनमध्ये जगू नका. आणि मित्रांनो एक गोष्ट सांगतो, तुम्ही जाहिरात दिल्यानंतर तुम्ही असं विचार करू नका की बाबा हा स्थळं भरपूर येणार, पटपट येणार. तर तसं नसतं. स्थळं विचार करून येतात. जी येणार ती फायनल येणार. म्हणजे कसं, आता समजा असा मुलगा आहे एवढं कळलं तर बऱ्याच मुली म्हणणार अरे नको, मला हे नको आहे, मला हे नको आहे असं मनात म्हणणार. ते तुम्हाला फोन करणार का? नाही. पण जिला चालतं, ज्या मुलीला चालतं ती मुलगी विचार करणार अरे हे स्थळ मला परफेक्ट बसतं आहे. मग ती मुलगी तुम्हाला कॉल करणार. तुमचा वेळ वाचला. दुसरी गोष्ट, समोरून त्याला चालतं आहे म्हणून त्याने कॉल केला. आता तुम्ही ठरवायचं आहे तिला रिजेक्ट करायचं की तिला होकार द्यायचा आहे. कळलं ना? त्यामुळे तुम्हाला येणारं स्थळ परफेक्ट असतं म्हणून जाहिरात द्यायची असते. मला वाटत नाही कुठला टीचर याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगेल. मी खूप सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. सगळ्यांना कळत असेल बहुतेक असं मी गृहीत धरतो आहे. बऱ्याच वेळी मी लेक्चर दिले, भरपूर व्हिडिओ आहेत माझे, पण कोणी बघत नाहीत. लोकांना वाटतं मी छापलं आहे. मी काय छापलं आहे? माझी स्टोरी चेक केलात का तुम्ही? भरपूर काही व्हिडिओ टाकलेत मी माझ्याबद्दल, पण मी माझ्याबद्दल जास्त टाकत नाही, कारण मला माझं हे नको आहे. मी काय काम करतो हे महत्त्वाचं आहे. काही लोकांनी सांगितलं तुम्ही कुठे राहता, काही संबंध नाही. मी गोव्यात बसूनसुद्धा मी जळगावचं लग्न जुळवू शकतो, लातूरचं जमवू शकतो, परभणीचं, उस्मानाबाद, दिल्लीचं लग्न जमवू शकतो इथे बसून. कारण मी काय करतो, मी जाहिरात देतो, त्या जाहिराती तिकडे लागतात. हे कळलं पाहिजे लोकांना. हे लोकांना कळेल जेव्हा ना, तेव्हा लोक हे करणार. लोकांना कळत नाही. लोकांना वाटतं काय अरे हा गोव्यामध्ये आहे आणि तुम्ही मला भेटायला येऊन काय करणार, माझा टाईम खराब करणार. साधी गोष्ट आहे. तुम्ही येणार, गप्पा मारायला येणार, माझं काम राहणार बाजूला आणि मी गप्पा मारत बसणार. कळलं ना? मग त्याचा काय फायदा होणार? काहीच नाही ना. तुम्हालाही नाही फायदा, मलाही नाही फायदा. असं तर ठीक आहे. व्हिडिओ लांबतो आहे. व्हिडिओ जास्त लांबला तर तुम्हाला पण कंटाळा येतो ना बोलायला. म्हणजे मी बोलतो आहे ते ऐकायला कंटाळा येणार तुम्हाला. कारण तुम्ही म्हणणार काय की अरे कशाला ऐकू याचं लेक्चर, कशाला ऐकू. पण खूप महत्त्वाचं आहे. जर गरज असते माणसाला तो ऐकतो, ज्याला गरज नाही ते लोक ऐकणार नाही, स्किप करणार. मला काही फरक पडत नाही. मला गरजू लोक हवे आहेत, मला स्किप करणारे नकोच आहेत. तुम्ही येऊच नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टाईमपासला व्हिडिओ बघूच नका माझे. अजिबात गरज नाही मला. टाईमपासवाल्यांनी व्हिडिओ बघूच नका. शक्य असेल तर शेअर करण्याचा प्रयत्न करा. कुठेतरी तुम्हाला स्थळं भेटणार आहेत, पुढे चालून येणार स्थळं. कुठं कानाकोपऱ्यात जेवढा पोचतो आहे. आणि तुम्ही नाही शेअर केलं तरी मी पोचणार आहे. फक्त नुकसान तुमचं होतं आहे, माझं नुकसान काहीच होत नाही आहे. समजलं ना? किंवा तुम्ही शेअर केलात नाही म्हणून माझा दर उतरेल, मुळीच नाही. समजलं ना? असं मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ टाकतो आहे बघा. काही दिवस व्हिडिओ टाकता आले नाहीत मला, कारण मी कामं होती इतर, त्यामुळे मला शक्य झालं नाही. अजून पण कामं आहेत माझी. मला व्हिडिओ टाकणं हे महत्त्वाचं नाही. हे 1000-2000साठी मी खेळत बसणार नाही. माझी खूप कामं आहेत, रखडलेली कामं आहेत, ती करायची आहेत मला काही. त्याच्यामुळे मी तिकडे बिझी आहे. आणि दुसरी गोष्ट, आज एक लग्न होतं पण मी जाऊ शकलो नाही. तर मला कसं शक्य होत नाही. मी कालच एअर देऊन आलो आहे त्या व्यक्तीला. कारण मी जर नाही दिलं, मी जर गेलो तिकडे तर तुम्ही म्हणाल काय अरे ह्याचे व्हिडिओ येत नाहीत. असं नाही आहे. तुम्हाला काय वाटतं की हा म्हणजे का व्हिडिओ टाकत नाही आहे किंवा काय. तर मी काल म्हणजे जाऊन आलो तिकडे. काल त्याला एअर वगैरे देऊन आलो. आज त्याचं लग्न आहे. ॲडव्हान्स दिला. तो म्हणत होता की उद्या नाही येणार का. तर नाही, मला शक्य नाही तेवढं. त्याच्यामुळे विचार करा तुम्ही जाहिरात द्यायची की न द्यायची हे तुम्ही ठरवा. मी कुठलीही जबरदस्ती करणार नाही. तुम्ही जाहिरात नाही दिलात, तुम्ही लग्न नाही केलात, मला फरक पडतो आहे का?
नाही. माझं नुकसान होतं आहे का? मुळीच नाही. मी व्हायरल आहे, कायम व्हायरल राहणार. एका महिन्याचा रिझल्ट मी खूप छान आला आहे, मस्त रिझल्ट आला आहे. मला काही टेन्शन नाही. जर तुम्हाला गरज असेल तर पटापट जाहिराती द्या. अजून पण सांगतो आहे, वेळ गेलेली नाही आहे. फार कमी पैसे आहेत, जास्त पैसे मी घेत नाही आहे आणि डायरेक्ट लोकांपर्यंत पोचवतो आहे. डायरेक्ट म्हणजे समोर, समजलं ना, समोर बसवते. असं कुठलंही मॅट्रिमोनी नाही आणि कुठेही अस्तित्वात नाही अशी मॅट्रिमोनी. समजलं ना. ज्यांना पटतं आहे त्यांनी घ्या, बाकीच्यांनी स्किप करा. धन्यवाद.